महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज संपूर्ण भारतभर त्यांचा जयंती उत्सव साजरा होत आहे। 31 मे 2023 हा जयंतीचा उत्सव आज आपण आपल्या या शहरात साजरा करत आहोत। या जयंती उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी जी प्रभावी अशी मिरवणूक आणि या मिरवणुकीनंतर हे जे व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि व्याख्यानासाठी आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल निश्चितपणे मी आपले धन्यवाद व्यक्त करतो। आणि राष्ट्रमाता महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्याचा परिचय आणि आपण त्यांच्यापासून घ्यायचा वारसा वसा या संदर्भाने आपल्या समोर मांडणी करण्याचा प्रयत्न करतो। जगाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध हा विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असताना ज्यांनी वारकरी धर्माचा पाया रचला ते संत नामदेव, ज्यांनी सांगितलं की ज्ञान दीप लावू जगी, नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञान दीप लावू जगी हा संदेश घेऊन वारकरी धर्माची पताका भारतभर ज्यांनी घेऊन गेले ते संत नामदेव। त्यांचाच वारसा पुढे चालवत ज्यांनी सांगितलं की मला संत नामदेवांनी मार्गदर्शन केलं आणि संत नामदेवांनी केलेल्या मार्गदर्शनाने मी ही अभंगाची रचना करत आहे, मी हा गाथा निर्माण जे केलं त्याची प्रेरणा संत नामदेव आहेत। असे या देशामध्ये ज्यांनी गाथेच्या माध्यमातून आमचा माथा सशक्त केला आहे ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज, ज्यांनी जोडून धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगिले जीव खाणी पर उपकारे नेणे पर निंदा पर स्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशूंचे पालन ताणेल जीवना वना माझी शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्वाचे वडिलांची तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे। अशा पद्धतीचे अनेक क्रांतिकारिक आणि मार्गदर्शक अभंग जे आमचा माथा सशक्त करण्यासाठी दिले ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज। हा विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असताना ज्यांनी सांगितलं तुम्हाला जर विद्या असेल तर तुमची मती नीती गती वित्त हे व्यवस्थित होऊ शकतं, तुम्ही स्वाभिमानी होऊ शकता। आणि म्हणून हा विद्येसाठी ज्यांनी मार्गदर्शन केले, ज्यांनी खऱ्या अर्थानं इथल्या बहुसंख्य समाजाला जागृत करण्याचं काम केलं ते राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला माहीत करून दिले, त्यांची समाधी शोधली आणि आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार कृती वारसा हा सक्षमपणे माहीत करून देण्यासाठी प्रयत्न केले। ज्या मातेनं छत्रपती शिवाजी महाराज घडवले ते राजमाता मासाहेब जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले। शिक्षणाच्या देवता ज्यांना म्हटलं जाते त्या सावित्रीबाई फुले, याचबरोबर माता रमाई, माता फातिमाबाई शेख, ज्यांनी अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले यांच्यासोबत या ठिकाणी शिक्षिका म्हणून जे काम केलेलं आहे त्या फातिमाबाई शेख याच वारशामध्ये ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, ज्यांनी सांगितलं ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य असते तोच लोकाभिमुख राजा होऊ शकतो। हा संदेश किंवा ही ओळ बांधवांनो निश्चितपणे अतिशय मार्मिक आणि मार्गदर्शक आहे। म्हणून आमचं बळ, आमची बुद्धी आणि चातुर्य हे आम्हाला फार महत्त्वाचं आहे। आणि कसा राजा, तर आम्हाला लोकाभिमुख राजा व्हायचंय आणि लोकाभिमुख राजा होण्यासाठी आम्हाला या गोष्टीची फार महत्त्वाची जाणीव आहे। म्हणून आम्हाला हा इतिहास माहीत करून घेणं आणि ह्या इतिहासाची जाणीव जागृती करून या इतिहासावरती आम्हाला मार्गक्रमण करणं हे आमचं कर्तव्य आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। या विचारांच्या वारशामध्ये आम्हाला ज्यांनी दिवसा गाव स्वच्छ केलं आणि रात्री लोकांचं डोकं स्वच्छ करण्याचं काम केलं ते राष्ट्रसंत गाडगेबाबा, ज्यांचा विचार आजही महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे। या वारशाला पुढे नेत असताना ज्यांनी खऱ्या अर्थानं भारतीय
सर्व बांधवांना जागृत करून त्यांना आजही एका सूत्रात बांधून ठेवण्याचं काम केलं. ज्यांच्या अनेक कामापैकी एक महत्त्वाचं जे म्हणजे आम्हाला मिळालेलं जे संविधान, या संविधानाचे निर्माते ज्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या मानवी मूल्यावर आधारित संविधानाची निर्मिती केली ते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी हा वारसा पुढे नेत असताना खऱ्या अर्थानं ज्यांनी 1.5 दिवस शाळेत गेलेत आणि अनेक ग्रंथ, कादंबऱ्या, कथा याचं असं विपुल असं लेखन केलं, जे खऱ्या अर्थानं ज्ञानपीठ पुरस्काराचे, नोबेल पुरस्काराचे मानकरी असू शकतात, असे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांच्या विचारांना पुढे नेत असताना राजे मल्हारराव होळकर, राजे यशवंतराव होळकर आणि होळकरशाहीतले तमाम महानायक, महानायिका यांना मी या ठिकाणी अभिवादन करतो. आणि या ठिकाणी मी रामेश्वर तिरमुखे आपल्यासमोर अहिल्याबाई होळकरांच्या संदर्भाने काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो. पुनश्च एकदा सर्व संयोजक यांना मी धन्यवाद देतो. बांधवांनो, भारताच्या इतिहासामध्ये आम्हाला 31 मे 1725ला सीना नदीच्या काठावर असणाऱ्या चौंडी, जिल्हा अहमदनगर या गावी मानकोजी शिंदे आणि सुशीला शिंदे या दाम्पत्याच्या पोटी अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला. यांना एकूण 5 भाऊ होते आणि त्या एक आणि या सर्व भावंडामध्ये अहिल्याबाई होळकर या सुद्धा अतिशय तल्लख असणाऱ्या होत्या. बालपणापासूनच त्या अगदी चतुर होत्या आणि त्यांच्या चातुर्याचा किंवा त्यांच्या तल्लख बुद्धिमत्तेचा एक प्रसंग मी तुमच्यापुढे निश्चितपणे ठेवील. बाजीराव पेशवे आणि सुभेदार मल्हारराव होळकर हे चौंडी या शिवारातून जात असताना त्यांना तहान लागली आणि पाणी पिण्यासाठी ते एका शेतामध्ये जात होते. त्या ठिकाणी शेतात गेल्यानंतर या बाल अहिल्याची त्यांना भेट झाली आणि त्यांनी संवाद साधताना ते म्हणाले की आम्हाला तहान लागलेली आहे, पाणी पाहिजे. त्यावेळेस बाल अहिल्याचं उत्तर बांधवांनो फार मार्गदर्शक आहे. पाणी पाजण्या अगोदर 2 घास जेवू घालणे हा आमचा धर्म आहे. धर्म काय आहे हे धर्म या ठिकाणी आम्हाला शिकवले. जे लोक आम्हाला धर्माच्या नावावरती भडकवतात, जे आम्हाला वाद निर्माण करायला कारणीभूत ठरवतात, अशांना धर्म काय आहे तर 2 घास म्हणजे जेवू घालणं. म्हणजे जे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ज्यांना गरज आहे त्यांना मदत करणं आणि या धर्माची पेरणी म्हणजे बाल अहिल्यावरती कशा पद्धतीनं झाली होती आपल्या सहजपणे लक्षात येते. जे सुभेदार मल्हारराव होळकर यांना जो मुलगा होता खंडेराव, यांच्यासाठी या उत्तरानंतर बाल अहिल्याच्या संदर्भाने या ठिकाणी मल्हाररावांनी मागणी केली आणि 20 मे 1733ला पुणे येथे हा विवाह संपन्न झाला. खंडेराव सुद्धा अगदी शूरवीर होते, कारण त्यांना शिलेदार ही पदवी त्या काळामध्ये बहाल केलेली होती. जयपूरचं युद्ध असो की जाटाचं बंड मोडणं असो, या ठिकाणी त्यांनी पराक्रम गाजवला होता. दिल्लीच्या बादशहाने सुद्धा त्यांना भेटीसाठी बोलवले होते, परंतु एका दुर्घटनेमध्ये 17 मार्च 1754ला कुंभेरीच्या युद्धामध्ये गोळी लागून त्यांना वीरमरण आलं. यामुळे सुभेदार मल्हारराव होळकर हे प्रचंड दुःखात गेले. त्यांचा जो मुलगा शूरवीर आणि त्यामुळं त्यांना या दुःखातून सावरत असताना त्या काळातल्या ज्या प्रथा होत्या की सती जाणं, त्यांना भीती वाटत होती की काय घडतंय. परंतु त्यांची जी अतिशय लाडकी असणारी सून आणि जी फार तल्लख होती त्या अहिल्याबाई होळकरांनी सासऱ्यांना धीर दिला आणि सांगितलं, मामाजी दुःख आवरा, मी सती जाणार नाही. या ठिकाणी बांधवांनो, ज्या प्रथा परंपरा आहेत, ज्या चुकीच्या आहेत, त्या नाकारण्याचं काम अहिल्याबाई होळकरांनी केलं. या अगोदर हा वारसा आम्हाला जिजाऊंच्या स्वरूपात दिसतोय की शहाजीराजे यांना ज्यावेळेस वीरमरण आलं त्यावेळेस मासाहेब जिजाऊ या सुद्धा सती गेल्या नाहीत. ही एक क्रांतिकारक घटना आहे, ज्याचा आम्हाला निश्चितपणे आम्ही याची नोंद घेणं फार गरजेचं आहे.
अहिल्याबाई होळकरांना जे स्वतःचे सासरे आहेत मल्हारराव होळकर यांनी लग्नानंतर त्यांना शिकवण्याचं काम केलेलं आहे. हाही एक महत्त्वाचा आहे. सासरा हा आणि सासू यांनी आपल्या सुनेला या ठिकाणी राजनैतिक शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे. त्यांना वेगवेगळे जे कौशल्य आहेत राजनीतीचे ते कौशल्य हे त्यांनी शिकवले आहेत. या ठिकाणी महेश्वर या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांनी जे ग्रंथालयाची उभारणी केली होती त्या ठिकाणी अनेक दुर्मिळ ग्रंथ आणि साहित्य त्यांनी उपलब्ध करून घेतले होते. त्या रोजनिशी दररोज लिहायच्या. आणि आपल्याला बांधवांनो मला सांगायला आनंद वाटेल की ज्या शूरवीर घरामध्ये त्या नांदत होत्या वावरत होत्या आणि सासरे मल्हारराव होळकरांच्या मार्गदर्शनात त्या घडत होत्या. आपल्याला 26 मे 1728ला इंदोर हे स्वतंत्र राज्यकारभार सुरू झाला आणि होळकरशाहीची या ठिकाणी सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाहीये. मल्हारराव होळकरांच्या पराक्रमाची शौर्याची शत्रूलाही खूप भीती वाटायची आणि म्हणून मल्हार आया चलो भागो इतकं शत्रू त्यांना घाबरून राहत असत. आणि आपल्याला बांधवांनो अटक येथील जो विजय असेल की 1757ला नजीब खानाला पराभूत करून त्याला दिलेलं जीवदान असेल या गोष्टीतूनही आपल्याला मल्हारराव होळकरांच्या शौर्याचा परिचय येतो. 1766ला मल्हारराव होळकरांचाही त्यांना वीरगती प्राप्त होते. या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांचा जो मुलगा आहे मालेराव त्यास त्या 3 जून 1766ला गादीवर बसून बाल असणारा जो मुलगा आहे त्याच्या नेतृत्वामध्ये स्वतः अहिल्याबाई होळकर राज्यकारभार या ठिकाणी करतात. परंतु बांधवांनो अगदी एकाच वर्षामध्ये 27 मार्च 1767ला 22 वर्ष वय असणारा मालेराव यालाही वीरगती प्राप्त होते. आणि या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांच्या आयुष्यात अनेक जे दुःखाचे प्रसंग आहेत त्यात भर पडते. सुरुवातीला पती, नंतर सासरा, सासू, नंतर स्वतःचा मुलगा यांना वीरगती प्राप्त झाल्यानंतर प्रचंड दुःखामध्ये त्या असतात. तरीही त्या स्वतःचं दुःख विसरून जर मी खचले, जर मी माझ्या दुःखाला जर हे केलं तर हे जनतेचं दुःख, रयतेचं दुःख याला कोण दूर करील. आणि म्हणून ते दुःख सर्व गिळून जनतेला सुखी करण्यासाठी, रयतेला सुखी करण्यासाठी हे सर्व दुःख विसरतात आणि आपल्या कामाला सुरुवात करतात. परंतु बांधवांनो या ठिकाणी त्यांच्या दरबारात असणारा जो पेशवा राघोबा आहे आणि दिवाण गंगाधरपंत चंद्रचूड यांना आता ही विधवा स्त्री आहे, ही काय राज्यकारभार बघल, हिनं आता माझा मुलगा दत्तक घ्यावा आणि त्याच्या नेतृत्वामध्ये राज्यकारभार बघावा अशा पद्धतीची लालसा गंगाधरपंत चंद्रचूड यांच्यामध्ये निर्माण होते. आणि ते अहिल्याबाई होळकरांविरुद्ध कट कारस्थान रचायला सुरुवात करतात. ज्यावेळेस अहिल्याबाई होळकर त्यांच्या मुलाला दत्तक घ्यायला नकार देतात त्यावेळेस ते अहिल्याबाई होळकरांना च्या विरुद्ध युद्धाची तयारी करण्याच्या बेतात येतात आणि यासाठी राघोबा पेशव्याला 50,000 सैन्यासह चढाईसाठी निमंत्रित करतात. आणि ह्या सर्व घडामोडी एकीकडे दुःख आहे आणि या पद्धतीनं हे जे वागणं आहे. मात्र अहिल्याबाई होळकर त्या ठिकाणी मोठ्या तत्परतेनं मराठेशाहीतले जे सरदार आहेत त्यांच्याशी पत्रव्यवहार करतात आणि त्यांना मदतीसाठी बोलावतात. त्यावेळेस शिंदे, भोसले, गायकवाड, दाभाडे ही सर्व सरदार मंडळी या ठिकाणी मदतीसाठी येते. कारण त्यांना मल्हारराव होळकरांनी अनेक प्रसंगात मदत केलेली आहे आणि त्यामुळं ते धावून येतात. अहिल्याबाई होळकर सुद्धा महिलांची स्वतंत्र तुकडी सज्ज करून लढाईसाठी, युद्धासाठी तयार होतात. सेनापती शरीफ भाई याच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी युद्धाची सर्व तयारी होते. या ठिकाणी एका बुद्धी कौशल्याचा अहिल्याबाई वापर करतात आणि त्यावेळेस एक खलिता त्या राघोबा पेशव्याला पाठवतात आणि त्यात लिहितात, माझ्या पूर्वजांनी मिळविलेल्या स्वराज्यासाठी माझे रक्त सांडले तरी चालेल, परंतु देशद्रोही पेशव्यांचे कपट कारस्थान चालू देणार नाही. हे राज्य माझ्या पूर्वजांनी तलवारीच्या बळावर रक्ताचे पाणी करून जिंकले आहे, भाट भडवेगिरी करून नव्हे.
हे जे शब्द आहेत बांधवांनो, हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. शब्दांना जे शस्त्र म्हटलं जातं, जगद्गुरू तुकाराम महाराज हे यामुळेच म्हणतात. या शब्दांचा प्रभाव इतका होतो, की जो राघोबा पेशवा आणि चंद्रचूड यांना याची जी भाषा आहे, ती भाषा यामुळं ते गर्भगळीत होण्याकडे त्यांची वाटचाल सुरू होते. आणि अहिल्याबाई होळकरांच्या या पत्राने त्यांनी जो इरादा केला होता, त्या इराद्यावर कुठंतरी एक ते मागं पाऊल घेण्याच्या दिशेने करतात. अहिल्याबाई होळकर पुन्हा सांगतात, जर तुमचा विजय झाला तर ठीक आहे, परंतु जर तुमचा पराभव झाला तर भारतभरामध्ये तुमची छी थू होईल. एका महिलेकडून तुम्ही पराभूत झालात आणि म्हणून या ठिकाणी ते युद्ध होतं ते माघार घेतात. अहिल्याबाई होळकर या शूरवीर होत्या. एकूण 12 लढाया त्यांनी आपल्या तलवारीच्या बळावरती जिंकून घेतल्या होत्या, ज्यामध्ये 1771, 1783 आणि 1787 ज्यामध्ये चंद्रावतांनी जे आक्रमणे केले होते, ते आक्रमणे त्यांनी परत केले होते. आणि म्हणून त्यांच्याकडं शूरवीरतेसोबतच उत्कृष्ट प्रशासकाचाही गुण होता, हे आपल्याला सहजपणे लक्षात येतं. ज्यावेळेस जनतेच्या आर्थिक व्यवहारामध्ये जनतेच्या सुखी करण्यासाठी जनतेला वेगवेगळे सोयी सुविधा आणि सवलती देण्यासाठी त्या पुढाकार घेतात. आणि जो भ्रष्टाचारासारखी गोष्ट त्या स्वराज्यात घडू देत नाही. ज्यावेळेस नाना फडणवीस हा हिशोबात घोळ करतो, त्यावेळेस त्याला ते सक्त ताकीद देतात, जर का पुन्हा असं आढळलं तर तुम्हाला तुरुंगवास करून याची शिक्षा मोठ्या प्रमाणात दिली जाईल. याचबरोबर ज्यावेळेस सिरोज परगणामध्ये दत्तक प्रकरणामध्ये एक सरदार अशाच प्रकारचे लाचीच्या संदर्भाने प्रकरण होतं, त्यावेळेस त्यांनाही ताकद देतात आणि मोठ्या आणि कडक शब्दामध्ये त्याची कान उघाडणी करतात. अहिल्याबाई होळकरांची छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने आज्ञापत्र काढली होती, त्याच पद्धतीचा अंमल अहिल्याबाई होळकरांनी आपल्या राज्यामध्ये केला होता. त्यांनी सांगितलं होतं की जादा वसुली करायची नाहीये आणि जर केलं तर त्याची गय केल्या जाणार नाहीये. आणि आजही जर आम्ही गेलो अहिल्याबाई होळकरांच्या किंवा होळकरशाहीच्या राजवाड्यावरती एक वाक्य राजवाड्याच्या समोर ज्या भिंतीवरती लिहिलेलं आहे, प्रजेच्या सुखात राजाचे सुख असते. बांधवांनो, हे वाक्य फार महत्वाचं आहे. मी जे म्हटलो होतो की जनता सुखी झाली पाहिजे, रयत सुखी झाली पाहिजे. राजा हा जनतेचा सेवक आहे, त्यांच्या सोयीसाठी आहे. प्रशासक किंवा सरकार हे जनतेसाठी आहे. ही शीख अहिल्याबाई होळकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये पूर्णपणे अंमल केली होती. आणि अतिशय महत्त्वाचा आणखीन एक चातुर्याचा जो प्रसंग आहे, ज्यावेळेस राज्यामध्ये चोर, डाकू, लुटेरे हे अचानक येऊन ज्यावेळेस राज्यामध्ये जनतेला त्रास देऊ लागले, राज्यातली जी शांतता होती ती भंग करू लागले, त्यावेळेस या चोर, डाकू, दरोडेखोरांचा कसा बंदोबस्त करावा या संदर्भाने ते दरबार बोलवतात. आणि त्यावेळेस एक घोषणा करतात की जो तरुण, जो वीर हे या चोर, दरोडे आणि लुटेरे यांचा बंदोबस्त करील, त्याला मी माझी मुलगी मुक्ता हिचा विवाह त्याच्यासोबत लावून देईल. फार महत्वाची घोषणा आहे बाळांनो, फार महत्वाची घोषणा आहे बांधवांनो, की या ठिकाणी अहिल्याबाई होळकर स्वराज्याच्या रक्षणासाठी, स्वराज्याच्या जनतेच्या सुखासाठी स्वतःच्या मुलीला या ठिकाणी तिचं स्वयंवराची घोषणा करतात. आणि या ठिकाणी मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की यशवंत फणसे सारखा तरुण जो हे चॅलेंज हे स्वीकारतो आणि राज्यातले चोर, दरोडेखोर यांचा बंदोबस्त करतो. आणि त्यामुळं या ठिकाणी हे फार महत्त्वाचं आहे. पुढं नंतर यशवंत फणसेसोबत राजकुमारी मुक्ताईचा विवाह ठरल्याप्रमाणे संपन्न होतो. बांधवांनो, या ठिकाणी मला आणखी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगावी वाटते की त्या काळामध्ये असणारे हे लोक त्रास देणारे कोण होते, तर भिल्ल, गोंड, गोवारी, बेरड, कैकाडी, वडार, बंजारा या लोकांचा त्यामध्ये समावेश होता. आणि मग यांच्यासाठी काय केलं पाहिजे, तर यांना अहिल्याबाई होळकरांनी यांचा पोट भरण्यासाठी, यांना काम करण्यासाठी जमिनीचं
अनेक जमिनीचे पट्टे यांना दिले, ज्यामधून यांना हाताला काम मिळालं आणि जे चुकीचं काम होतं ते चुकीचं काम करून त्यांनी उत्पादनाचं चांगलं काम या ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे. तर लोकाभिमुख राज्यकर्त्या या संदर्भाने तुम्हाला गाव पातळीवरती जवळपास अहिल्याबाई होळकरांनी 3,500 सांस्कृतिक केंद्र निर्माण केली होती. रस्ते हे फार महत्त्वाचे आहेत. याचबरोबर स्त्रियांना पाणी हा महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून पाण्याची सोय, याचबरोबर कपडे धुण्यासाठी त्यांना घाट किंवा जे कुंड अशा पद्धतीची निर्मिती केली. त्याचबरोबर शेती इथली महत्त्वाची आहे आणि म्हणून शेतकरी सुखी झाला पाहिजे यासाठी विहिरी, तलाव, निवारा आणि बारव अशांची निर्मिती यासाठी त्यांनी आपल्या तिजोरीतला जो धन आहे ते खर्चायला सुरुवात केली होती. यामधून अनेक पाणवठे तयार झाले, पूल तयार झाले आणि सर्वात महत्त्वाचं लोक या ठिकाणचे वारकरी विचारांना मानणारे आहेत, धार्मिक लोक आहेत. आणि मग ह्या धार्मिक लोकांना जे तीर्थस्थळी गेल्यानंतर त्यांना थांबण्यासाठी त्यांची सोय व्हावी म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी धर्मशाळांची निर्मिती केली. त्या ठिकाणी त्यांना सहजपणे राहता येईल, जेवता येईल, अन्नछत्रे निर्माण केले. यामधून आम्हाला निश्चितपणे अहिल्याबाई होळकरांचा जो दूरदृष्टिकोन आहे तो सहजपणे लक्षात येतोय. याचबरोबर त्यांनी टपाल व्यवस्था पुणे ते महेश्वर किंवा परराज्यामध्ये राजदूत, राजधानी त्यांनी इंदोरहून महाबळेश्वरला आणली. कोतवालाची व्यवस्था असेल, न्यायव्यवस्था असेल, सत्तीबंदी किंवा हुंडाबंदी यासारखे कायदे त्यांनी अंमलात आणलेले आहेत. त्यांनी राज्यामध्ये वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, पक्षी ही सुस्वरे आळविती, येणे सुखे रुचे एकांताचा वास. हे जे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितले की वृक्ष, झाडे, वेली हे आमचे सोयरे आहेत, नातेवाईक आहेत, आणि तो विचार अहिल्याबाई होळकरांनी प्रत्यक्ष राबवला. ज्या कुटुंबाला प्रत्येकाला हे दिलं की कुटुंबामध्ये 20 झाडे त्याने शेतावर किंवा बांधावर लावलेच पाहिजे, ज्यातील 11 झाडे हे राज्यासाठी आणि 9 झाडे हे स्वतःसाठी त्याने वापरले पाहिजेत. आणि याची कडक अंमलबजावणी केली. आणि यामधून आम्हाला निश्चितपणे याची जाणीव होते की त्या ठिकाणी असणारं जे सर्व वातावरण आहे हे वातावरण निश्चितपणे एक लोकाभिमुख जनतेचं सुखी संपन्नता या निमित्ताने झालेली आमच्या लक्षात येते. या ठिकाणी अंबड हे जे शहर आहे किंवा अनेक सोमनाथ, वाराणसी, केदारनाथ, गंगोत्री या ठिकाणी त्यांनी केलेलं किंवा इंदोर या ठिकाणी त्यांनी उभारलेलं जे काम आहे, असे अनेक कामं त्यांनी केलेत याची सहजपणे आम्हाला साक्ष दिसून येते. केदारनाथ या ठिकाणी 3,000 फूट उंचीवरती त्यांनी धर्मशाळेची निर्मिती केली आणि तिथलं पाणी कुंड बघून एक इंग्रज पर्यटक कॅप्टन स्टुअर्ट हा आश्चर्यचकित होतो. होळकर शाहीचा जो साम्राज्य विस्तार आहे हा निमाड, माळवा, राजपुताना, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशपर्यंत होता. अहिल्याबाई होळकरांचं हे जे काम आहे हे काम या ठिकाणी वाढत असताना बांधवांनो त्यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जाणं फार गरजेचं आहे. अहिल्याबाई होळकरांचं जे काम आहे या कामामध्ये आम्हाला त्यांचं जे होळकर शाहीचं जे कुलचिन्ह आहे यामध्ये बैल, घोडा, सूर्य आणि मोडी लिपीतील जे अक्षर आहेत बांधवांना ते पण फार महत्त्वाचे आहे, जे आम्हाला प्रयत्नवाद शिकवतात. जो प्रयत्न करतो त्यालाच यश मिळते आणि म्हणून प्रयत्नवाद काम हे काम फार महत्त्वाचं आहे आणि प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. प्रयत्नवादाची शिकवण आम्हाला या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांच्या किंवा होळकरशाहीच्या या संदेशामध्ये या चिन्हामध्ये सहजपणे दिसून येते. अहिल्याबाई होळकरांचा गौरव करत असताना राजश्री शाहू महाराज यांनी आपली जी चुलत बहीण आहे त्या चुलत बहिणीचा विवाह हा इंदोरच्या होळकर घराण्याशी जोडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हा फार महत्त्वाचा विचार आहे की या ठिकाणी जोडण्याचं काम पुढे आमच्या महापुरुषांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा होळकरशाहीतील तुकोजीराव होळकर यांच्या वारसाच्या संदर्भाने ज्यावेळेस वाद निर्माण झाला
त्यावेळेस सर्व कारण त्यांनी मिस मिलर या ख्रिश्चन युवतीशी विवाह केला होता आणि म्हणून एक वाद निर्माण झाल्यावर त्या सर्वांची एकत्रपणे बैठक घेतली जे सर्व आहेत आणि त्या बैठक घेऊन त्या सर्वांना समजावून सांगितलं आणि त्या ठिकाणी तुकोजीराव होळकरांना या ठिकाणी न्याय देण्याचं किंवा त्यांना वारसासाठी पुढे मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनात झालेलं आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला एक जोडणी सांगतो. या ठिकाणी आमच्या महापुरुषांनी जो होळकरशाहीचा विचार आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा विचार आहे, हा आमच्या महापुरुषांनी पुढे नेलेला आहे. अहिल्याबाई होळकरांच्या कार्याचा गौरव करत असताना आपले पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या त्यांच्या ग्रंथात म्हणतात की आदर्श राज्यकारभार करणारी, कर्तृत्ववान आणि राज्याच्या कारभाराची नीट घडी बसवणारी राज्यकर्ती महिला म्हणजे महाराणी अहिल्याबाई होळकर होय. अहिल्याबाई होळकरांच्या संदर्भाने जोना बेलीसारखी कवयित्री त्यांच्यावरती दीर्घकाव्य लिहिते. ब्रिटिश संसद ही सुद्धा अहिल्याबाई होळकरांचं, ब्रिटिश संसद या अहिल्याबाई यांच्या कार्याचा गौरव करते. बहेनजी ज्या मुख्यमंत्री होत्या उत्तर प्रदेशच्या, त्यांनी अहिल्याबाई होळकरांच्या कार्याचा गौरव म्हणून 28 वर्ष राज्यकारभार केलाय. म्हणून 28 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा अलीगड या ठिकाणी उभारलेला आहे. बांधवांनो, मला या सर्व गोष्टीतून अहिल्याबाई होळकरांच्या कार्यातून आम्ही काय गौरव घेतला पाहिजे, काय शिकलं पाहिजे, तर आज आम्ही अहिल्याबाई होळकरांनी जो व्यसनाधीन जी लोक आहेत त्यांना व्यसनापासून दूर करण्यासाठी जे कडक अंमलबजावणी केली होती, आज आम्ही अहिल्याबाई होळकरांच्या जीवनचरित्र बघत असताना, त्यांचा संदेश बघत असताना, त्यांची जयंती साजरी करत असताना मला आज खरोखर हे वाटत आहे की या ठिकाणी शहरामध्ये इतकी मोठी मिरवणूक काढून आणि त्यामध्ये महिलांनी सगळ्यात जास्त पद्धतीने आणि अगदी फेटे वगैरे बांधून या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि ही गोष्ट निश्चितपणे आपल्यासाठी अतिशय मार्गदर्शक आहे. आणि आम्ही आमच्या महापुरुषांचा, आमच्या महानायकांचा असा गौरव करून त्यांच्या कार्याची जी प्रेरणा घेऊन आमची जे सर्व युवक आहेत, आमच्या ज्या मुली आहेत आणि यांनी हे व्याख्यान आयोजित केल्यामुळे त्यांच्यापर्यंत अहिल्याबाई होळकरांचा जो खरा संदेश आहे, खरा विचार आहे, तो त्यांना समजणार आहे. आणि त्यांनी आम्ही आमच्या जीवनामध्ये ह्या विचारांवरती कृती करणं फार महत्त्वाचं आहे. नंतर जयंती होते, डीजे वगैरे ज्या प्रकाराला आपण फाटा दिलेला आहे, मला याचं खूप मोठं कौतुक आहे. नाहीतर आजकाल आम्ही जयंतीचं स्वरूप बघतोय डीजे आणि कुणीतरी डीजे वगैरे समोर जे नृत्य चालू असतंय आणि जो खरा विचार आहे तो खरा विचार त्या डीजे पुढे नाचल्या जातं, नाचण्यासाठी पियावं लागतं, पिऊन सगळा धिंगाणा जो होत आहे म्हणजे खऱ्या अर्थानं आमचे जे महापुरुष यांच्या जयंतीच्या निमित्ताने किंवा आमच्या महानायकांच्या पुढे जयंतीच्या पुढे नाचून नाही तर आम्हाला वाचून त्यांचा विचार आत्मसात करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे आजच्या जयंतीच्या निमित्ताने घडत आहे, याचा मला निश्चितपणे मनस्वी आनंद होत आहे. आज सकाळीच बनटाकळी या ठिकाणी व्याख्यान झालेलं आहे. त्या ठिकाणी सकाळचं नंतर दुपारचं या ठिकाणी होत आहे अंबड शहरामध्ये जे सार्वजनिक जयंतीमध्ये. आणि आज पुन्हा रात्री माली पिंपळगाव या ठिकाणी व्याख्यान आहे. मला स्वतःला या निमित्ताने धन्यवाद मी स्वतःसाठी व्यक्त करतो आणि तुमच्यासाठी व्यक्त करतो की तुम्ही मला अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी जी संधी दिलेली आहे. गेली अनेक वर्ष चळवळीमध्ये 20 पेक्षा जास्त वर्ष संतांचा, महापुरुषांचा जो खरा आणि क्रांतिकारक विचार आहे तो विचार जनसामान्याला सहजपणे पचावा म्हणून पुस्तक लेखन असेल. माझं महानायक आणि महानायिका भारताचे हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे आणि ज्याच्या 3 आवृत्त्या संपलेल्या आहेत. संतवाद संस्कारविधी यामध्ये
जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचे जे सगळे संस्कार आहेत हे सत्यशोधक पद्धतीने आणि संतांनी काय सांगितलेलं आहे आणि ज्या गोष्टींची गरज नाहीये असं जे थोतांड आहे ते थोतांड त्यामधून आपण बाजूला करून जे सार महत्वाचं आहे, जे मानवी जीवनाला, जे विज्ञानाला प्रोत्साहन देणारं, जे आमच्या संतांनी आणि आमच्या महापुरुषांनी सांगितले त्याचा पुरस्कार करणारं संतवाद संस्कारविधी हे पुस्तक आहे, ज्याच्या 2 आवृत्त्या संपलेल्या आहेत. आणि त्यानंतर गुरु रविदास आणि संत कबीर यांचे दोहे जे भारतभर मोठ्या प्रमाणात त्यांच्या दोह्यांना मांडल्या जाते, ते गायले जातात, त्याच्यावर ते अंमल होतोय. त्या दोह्यांचा मराठीमध्ये असणारा अर्थ, दोहे अर्थ आणि त्या संदर्भाची उदाहरणे या नावाचं जे पुस्तक आहे, ज्याची पण पहिली आवृत्ती संपत आलेली आहे. आणि सोबतच व्याख्यानाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून सत्यशोधकी विचार पुढे नेण्यासाठी मी हा प्रयत्न करत आहे. निश्चितपणे बांधवांनो, सर्व बहिणींनो, मला आपला या ठिकाणी अभिमान वाटत आहे, मला आपलं कौतुक करायचं आहे की आपण अगदी शांतपणे या ठिकाणी हा विचार रुजून घेण्यासाठी, या ठिकाणी हा विचार आपण स्वीकारण्यासाठी अगदी उत्सुकतेनं, अगदी कान टवकारून ऐकत आहात. निश्चितपणे ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी आता मी तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवतो, तुम्हाला धन्यवाद देतो आणि निश्चितपणे आपण यामधून शीख घ्यावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.